नमस्कार मित्रांनो, स्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता आदिजी सगळ्या बायकांना समजावत असतात की यानंतरचा खेळ आहे तो अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई। आणि यामध्ये ट्रेंजल हंस ज्याला म्हणतात ना तसंच असा काहीतरी हा खेळ आहे। यामध्ये मात्र चिठ्ठ्या हे लपवलेले असतील आणि एका चिठ्ठीतून दुसरी चिठ्ठी म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठायचा आहे असं काहीतरी अशा पद्धतीचा हा खेळ आहे। आणि या खेळामध्ये 3 अशा चिठ्ठ्या लपवून ठेवलेल्या आहेत आणि ह्या चिठ्ठ्या सापडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक बॉक्स मिळणार आहे आणि ज्यांना तो बॉक्स मिळणार आहे तर शेवटी त्याच आता ह्या गौरी खेळणार आहे। मंगळागौरीची 2025च्या या स्पर्धेच्या विजेत्या। तेव्हा आता जो कोणी विजेते असेल तर त्यांनाच आता तो बॉक्स भेटणार आहे। म्हणून मात्र आता सर्वजण टाळ्या वाजवतात। त्यामुळे मी सर्व सुनांना आता विनंती करतो की त्यांनी बाहेर जा आणि सासूबाई त्यांनी आता इथे या आणि त्या चिठ्ठ्या लिहायच्या सांगितले असतात। तर आता सगळ्या सुना उठतात आणि त्या बाहेर जातात आणि सासूबाईंना आता चिठ्ठी लिहिण्यासाठी आता एक कागद आणि पेन दिला जातो। तेव्हा आता जी बॉक्स आहे तर त्या बॉक्सच्या प्रत्येक याच्यावर आता प्रत्येक जणी आपापल्या सुनांचे नाव लिहितात आणि आता ते बॉक्सचे नाव लिहून झाल्यानंतर आता ते बॉक्स पुन्हा एका ठिकाणी लपवले जातात त्या सुना येईपर्यंत। आता सगळ्यांना थोडा वेळ बाहेर काढून दिले जाते आणि तोपर्यंत आता जे बॉक्स कुठे ठेवलेले आहेत प्रत्येक बॉक्स आता लपवला जात असतो। परंतु रोहिणी मात्र अगदी चोरून हे आडोशाला उभी राहून पाहत असते। रोहिणी आता तोपर्यंत अगदी सगळ्यांच्या नजरा चुकवत येते आणि जो बॉक्स मध्ये तिने नाक घालून आणलेला आहे तर तो कलाचा जो बॉक्स आहे ठेवलेला तर त्या बॉक्स मध्ये तो नाक अगदी तेथे टाकून देते। तर रोहिणी आता नागाकडे बघून खूपच खुश होत असते कारण हा नाग आता कलाला डसेल असे तिला आता वाटत असते। म्हणून कलाचा जो बॉक्स नावाचा जेथे आहे तर तेथे तो नाग ती ठेवते आणि कला खरे आता बघूयात की काय होते ते म्हणून रोहिणी आता खुश होते। त्यानंतर आता लगेच रोहिणी बाजूला जाते। तर आता सगळेजण आता हे अगदी म्हणजे बाहेर येतात। नक्की आता हे सगळं काही ठेवून वगैरे झालेले असते आणि जे बाहेर गेलेले स्पर्धक आहे सगळेजण पुन्हा आत येतात। त्यानंतर आता ह्या ज्या सुना आहेत तर त्या सुद्धा आता सगळेजणी आत येतात। रोहिणी मात्र आता कलाकडे बघून खुश होऊन हसत असते कारण आज कलाकडे तुझा शेवटचा दिवस असेल तर असे ती मनात म्हणत असते। त्यानंतर आता लगेच आदिजी म्हणतात की चला तर सुरुवात करूयात म्हणून प्रत्येक जणी आपापल्या जागी येऊन बसलेले असतात। तेव्हा आता कलाचा नंबर येतो तर अद्वैत ओरडतो की चल लवकर खरे लवकर ये आणि तेवढ्यात मात्र आता कला ही तेथे झुंबर जवळ जाते आणि तिला शेवटी ती चिठ्ठी सापडते। तेव्हा आता चिठ्ठी सापडली म्हणून अद्वैत संगीता आणि सरोज यांना खूप आनंद होतो। अद्वैत म्हणतो की सापडली चिठ्ठी। आता चिठ्ठी सापडल्यानंतर मात्र आता लगेच कला ही चिठ्ठी वाचत असते की जशी मी म्हातारी तशी मी बुटकी आणि ओळख कला मी कोण आहे। तेव्हा मात्र आता अद्वैत ओरडतो। अद्वैत म्हणतो की अगं चल कला लवकर चल। तेव्हा आता कला म्हणते की हो हो थांबा थांबा। तेव्हा मात्र आता लगेच अद्वैत ओरडत असतो तर कला म्हणते की हो थांब थांब आणि कला ती चिठ्ठी वाचून त्यातील जे काही मजकूर लिहिलेला आहे त्याबद्दल विचार करत असते। तेव्हा मात्र आता लगेच नयनाला चिठ्ठी येते। नयना सुद्धा आता ती चिठ्ठी वाचते। नयनाने जे काही कोड वाचलेलं आहे तर त्याचं उत्तर नक्की काय असेल आणि हे असं कोण असतं असं कोणी नसते नक्की हे सर्व काय आहे आता ती विचार करत असते। तिला सुद्धा काही याचा अर्थ कळत नसतो। त्यानंतर आता कलाला मात्र तिचं उत्तर सापडतं की अगरबत्ती। कला लगेच खुश होते आणि मला शेवटी माझं उत्तर सापडले म्हणून आता अगरबत्तीचा जो काही पुडा आहे ते शोधायला येते। तर इकडे रोहिणी मात्र नयनाला खुणावते की आता जे काही आपण ओवाळत आहे त्याला काय म्हणतात हातवारे करून खुणावते। तेव्हा आता नयनाच्या लक्षात येते की दिवा। नयना लगेच आता दिवा। त्यानंतर मात्र आता कला ही अगरबत्तीच्या तेथे त्या ताटाजवळ येते आणि त्यात तिला पुन्हा एक चिठ्ठी सापडते। ती चिठ्ठी ती उचलते आणि आता ती चिठ्ठी वाचत असते की जर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही काय करता, जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाऊ शकता आणि जर थंडी वाजत असेल तर तुम्ही जाळू शकता। आता कलाचे हे सगळं काही लक्षात येते की म्हणजे नारळ याचा अर्थ आहे की नारळ। म्हणून कला आता नारळाजवळ येते आणि नारळाजवळ पुन्हा आता नारळ घेऊन तिला एक आणखीन चिठ्ठी तेथे सापडते। तेव्हा आता त्या चिठ्ठीत असते कधी लाकडी आहेस तू कधी प्लास्टिकचा, कधी माझा वापर होतो की कागद म्हणून आणि जर तुम्हाला अगदी शोधलं तर तुला जिंकायला होईल माझी मदत। आणि कलाच्या लक्षात येतं की बॉक्स। आता जो काही बॉक्स असतो तर तो म्हणून कलाच्या आता डोक्यात येतो की बॉक्स आणि कलाला खूप असा आनंद होतो। म्हणून कला आता बॉक्स शोधत असते परंतु तिला आता आतापर्यंत बॉक्स काही सापडलेला नसतो। रोहिणी मात्र आता अगदी खुश होऊन बघत असते कारण कलाच्या नावाच्या बॉक्स मध्ये काय आहे हे रोहिणीला माहिती असते। तेव्हा मात्र आता कला ही इकडे तिकडे बघते आणि टेबल खाली जो काही बॉक्स आहे तिच्या नावाचा तो तिला सापडतो। तेव्हा ती लगेच अद्वैतला डन करते। अद्वैत
अद्वैतला खूप असा आनंद होतो. तो आनंदानेच आता उड्या मारायला सुरुवात करतो. संगीता, काजल आणि सरोज या सगळ्यांना खूप असा आनंद होतो आणि रजनीला सुद्धा. तेव्हा मात्र कला आता तो बॉक्स बाहेर काढते आणि तो उचकत असते आणि सरोज मॅडमला अगदी हाताने ती डन करते, परंतु एक हात मात्र त्या बॉक्स मध्ये घालते. आता मात्र कलाचं लक्ष अगदी बॉक्सकडे खाली नसते आणि ती वरच बघत असते, परंतु आता जेव्हा त्यात हात घालते तर त्यात नाग असतो आणि तो नाग लगेच आता कलाच्या हाताला चावा घेतो. रोहिणी आणि अनामिका मात्र अगदी खुश होऊन हे सर्व बघत असतात. त्यांना माहिती असतं की हा सर्व त्यांचाच प्लॅन आहे, म्हणून त्यांनी आता कलाला नाग डसला हे त्यांना माहिती असते आणि त्यांच्या मनासारखे होते. तेव्हा आता कलाला काही कळत नसतं. कलाला चक्कर यायला सुरुवात होते. रोहिणी मात्र अगदी एकटक तिच्याकडे बघून हसत असते. बाकी जणी ज्या काही सुना आहेत तर त्या आपापल्या वस्तू शोधत असतात. तोपर्यंत आता कलाच्या तोंडातून फेस येत असतो आणि कला ही अगदी आता खाली पडणार तो सरोजचे लक्ष जाते. सरोज जोरात कला असे ओरडते. सर्वांना आता एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता कला खाली पडणार तो सगळेजण धाव घेतात, परंतु रोहिणी मात्र अगदी मनात खुश होऊन म्हणते की कला खरे तुझा खेळ आता खल्लास. सरोज धावतच जाते आणि कलाला धरते. कला आता खाली पडलेली असते. तो सरोज तिला धरते आणि आपल्या मांडीवर घेते. तेव्हा आता अद्वैत जोरात खरे असे ओरडतो आणि धावतच येतो. तर आता संगीताच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकते. तिला सुद्धा आता कलाची काळजी लागते की नक्की कलाला काय झालं असेल. सगळेजण आता अगदी धक्क्याने पाहत असतात हे दृश्य जे काही घडलेले आहे ते. कलाच्या तोंडातून फेस येत असतो आणि कलाने डोळे हे पांढरे केलेले असतात. सगळेजण धावतात. तर आता सरोज ओरडत असते की कोणीतरी पाणी घेऊन या. अद्वैत पाणी घेऊन ओरडत असतो. कुणाला काहीच कळत नसतं की नक्की हे सर्व काय झाले असेल. तेव्हा आता कलाच्या अंगावर पाणी शिपडले जाते आणि तेवढ्यात आता जे आयोजक आहेत ते डॉक्टरांना फोन करतात. सरोजच्या डोळ्यातून पाणी येत असतं. ती कलाला म्हणते की कला अगं उठ बाळा, अगं उठ, शुद्धीवर राहा, उठ, तू डोळे उघडे ठेव, तुला काही होणार नाही. कला कला म्हणून आता सरोजचा जीव मात्र कलासाठी खूप तुटत असतो. नयनाला सुद्धा याबद्दल माहिती नसते, परंतु संगीता आता रडत म्हणते की जावई बापू, अहो माझ्या कलाला काय झालं हो. काजल सुद्धा खूप रडते आणि अद्वैतच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येते. ते कलाचा हात हातात धरतो आणि कला कला करत असतो. तेव्हा आता अद्वैतला समजते की नक्की कलाच्या हाताला सापाने चावलेला आहे, म्हणून ते आता रक्त त्यातून थोडंसं जखमेतून बाहेर आलेले असते. अद्वैतला आता हे सर्व बघून धक्काच बसतो आणि तेवढ्यात आता अद्वैत तो बॉक्स बघतो आणि त्या अद्वैतला त्या बॉक्समध्ये नाग दिसतो. तेव्हा आता अद्वैत घाईने तो बॉक्स बाहेर घेऊन जायला सांगतो. तर आता आयोजक पुन्हा डॉक्टरांना फोन करतात, परंतु डॉक्टर आता ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत. हे समजल्यानंतर आता अद्वैत म्हणतो की काय बोलतात आणि तो आता फोन बोलायला डॉक्टरांशी घेतो आणि डॉक्टरांना विचारतो की मला एक गोष्ट सांगा की तुम्ही कुठे आहात. तेव्हा आता सरोज लगेच आता जी काही आपली ओढणी आहे तर ती कापड ते फाडते आणि कलाच्या हाताला घट्ट असं बांधते. आता सर्वांचा जीव अगदी कलासाठी तुटलेला असतो. नक्की कलाला काय झालं असेल म्हणून सर्वांना एक प्रकारचे खूप टेन्शन येते. पूर्ण आता गोंधळ निर्माण झालेला असतो. कला तर बेशुद्ध पडलेली असते आणि आता जो काही नाग कलाला डसलेला आहे आणि कलाची ही अशी अवस्था झालेली आहे. तर आता अद्वैत कशाचाही विचार न करता अगदी बाईक सुरू करतो. एकतर बाहेर पाऊस सुरू असतो आणि अगदी पावसातून गाडी घेत तो डॉक्टरांना घ्यायला येतो आणि तेवढ्यात डॉक्टर आता समोरून येताना दिसतात. तर आता अद्वैत म्हणतो की बसा लवकर, खूप घाई आहे. डॉक्टर घाईने अद्वैतच्या गाडीवर बसतात. आता अद्वैत डॉक्टरांना चिडतो, इमर्जन्सी काय आहे हे तुम्हाला कळत नाही का, बसा लवकर गाडीवर. तर डॉक्टर घाईने बसतात. तोपर्यंत आता इकडे सरोजच्या जीवाची पूर्णपणे धांदल उडालेली असते. रजनी आणि सरोज कलाला म्हणत असतात की तू डोळे उघडे ठेव, काही होणार नाही, म्हणून तिला आधार देत असतात. संगीताचा जीव पूर्णपणे तुटलेला असतो. नयना आणि रोहिणी मात्र अगदी बाजूला उभ्या असतात. डॉक्टर आता घाईने कलाजवळ येतात. अद्वैत म्हणतो की हे बघा, जर तिला हॉस्पिटलला जर न्यायचं असेल मी लगेच हॉस्पिटलला नेतो. आता अद्वैतला कलाची खूप काळजी लागलेली असते. त्याच्या डोळ्यातून पाणी सुद्धा येत असते आणि तो सारखा कलाकडे बघत असतो. डॉक्टर काही करा, परंतु माझ्या कलाला काही होऊन देऊ नका प्लीज डॉक्टर, म्हणून तो आता डॉक्टरांच्या हातापाया सुद्धा पडत असतो. कला आता बेशुद्ध झालेली असते. तर डॉक्टर म्हणतात की हे बघा, तुम्ही शांत व्हा, जे काही प्रयत्न आहे ते सगळे प्रयत्न आपण करूयात, त्यांना काही होऊन देणार नाही. तेव्हा आता सरोज सुद्धा रडत डॉक्टर म्हणते की डॉक्टर हे बघा, काय करायचं असेल ते करा, परंतु हिला लवकरात लवकर बरं करा. तेव्हापासून ती अशाच अवस्थेत आहे. तेव्हा आता डॉक्टर कलाचा हात बघतात आणि सरोजला म्हणतात की तुम्ही त्यांना शुद्धीवर ठेवा, तोपर्यंत मी त्यांना इंजेक्शन देतो. डॉक्टर म्हणतात की हे बघा, फर्स्ट एड ताबडतोब केल्यामुळे आता धोका टळलेला आहे आणि आता हे सर्व कोणी केले फर्स्ट एड. तेव्हा आता लगेच आबा म्हणतात की सरोजने, तिची सासू आहे ती. तेव्हा डॉक्टर म्हणतात की तुम्ही त्यांना बेशुद्ध पडून दिलं नाही, खरंच हे खूप बरं केलं आणि आता त्यांच्या जीवावरचा जो
धोका आहे तो टळलेला आहे असं सांगितल्यानंतर आता सरोजच्या जीवात जीव येतो। सरोज मात्र बिचारी खूप रडत असते, परंतु रोहिणी आणि नैना यांचे चेहरे आता बघण्यासारखे होतात, कारण कला कायमची या जगातून गेली पाहिजे यासाठी हा खेळलेला डाव अनामिका आणि रोहिणी यांचा असतो। परंतु आता कलाच्या जीवावरचा धोका देवकृपेने टळलेला असतो। तेव्हा आता अद्वैत कलाजवळ येतो आणि खरे खरे असं करतो। तेव्हा कला आता शुद्धीवर येते आणि लगेच उठून उभी राहते। तेव्हा आता कला लगेच आता आपल्याला स्वतःला सावरते आणि आता आदेश सरांसमोर येते आणि आदेश सरांना म्हणते की हे बघा, मला माफ करा, माझ्यामुळे आता हा सर्व राऊंड आहे तर तो अधुरा राहिलेला आहे, परंतु हा शेवटचा जो राऊंड आहे तर तो मी पहिल्यापासून खेळायला तयार आहे। तेव्हा आता आदेशजी सर म्हणतात मला आता ह्या तब्येतीचे जे काही कारण आहे त्यामुळे आता हा खेळ नाही करता येणार, तो पूर्ण नाही करता येणार, परंतु आतापर्यंत जो काही खेळ झालेला आहे तर त्या खेळाच्या निकषावर आता हा निकाल लावण्यात येत आहे। तेव्हा आता खेळाचा अर्धवटच त्याचा निकाल आता जाहीर करणार, म्हणून रोहिणी आणि नैनाला खूपच आनंद होत असतो। तेव्हा आता सरोज आणि अद्वैत आता कलाजवळ येतात, कलाच्या हाताला धरून तिला जागेवर बसवतात। प्रत्येक जण आता आपापल्या जागेवर जाऊन बसलेले असतात, कारण जो काही प्रकार घडला त्यामुळे पूर्णपणे गोंधळ उडालेला असतो। सरोज आता आपल्या हाताने कलाच्या डोळ्यातील पाणी वगैरे पुसते आणि तिला शांत करते, तर आता अद्वैत सुद्धा कलाला अगदी काळजी घे, अगदी ठीक आहे ना असं विचारत असतो, तिची खूप काळजी घेत असतो आणि सरोज सुद्धा। तर आदित्यजी म्हणतात की चला, आतापर्यंत जे काही खेळ झालेले आहेत आणि ते प्रत्येक खेळ आता आपण सगळ्यांनी बघितले आणि अनुभवले सुद्धा, आणि सर्व काही सामना आता अटीतटीचा झालेला आहे, तर म्हणून सर्वांना मात्र आता निकालाची हौस लागलेली असते। आता नक्की कोण विजयी ठरेल, कोणती जोडी विजयी ठरेल, आता सर्वांना इच्छा लागलेली असते। अनामिका मात्र आता रोहिणीकडे बघून हसत असते आणि आता जो अर्धा गुण आहे तर त्यांनी जास्त मिळून मात्र जे ह्या खेळाची आघाडी घेतलेली आहे तर त्या म्हणजे नैना आणि रोहिणी यांनी। तेव्हा आता नैना आणि रोहिणी यांना खूपच आनंद होतो आणि अगदी आनंदाने उड्या मारायला ते सुरुवातच करतात। अनामिकाला सुद्धा खूप आनंद होतो, सर्वजण अगदी आनंदाने टाळ्या वाजवतात। आता मात्र दोघी अगदी हसतच पुढे येत असतात, परंतु आदित्यजी मात्र आता त्यांची चांगली जिरवतात आणि आता म्हणतात की एक मिनिट मी काय म्हणलो याकडे तुमचं लक्ष नाही, कारण गुणांची आघाडी घेतलेली आहे असं मी म्हटलो, परंतु कोण यात विजयी ठरलेलं आहे हे मात्र अजूनपर्यंत मी जाहीर केलेले नाही। तर आता या दोघींचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात, म्हणजे आता नक्की कला आणि आता सरोज जिंकलेले आहेत हे आता आदेश सरांना सांगायचे असते। तुम्हाला गुण मिळालेले आहे, तुम्ही गुणांची आघाडी घेतलेली आहे, पण तरी सुद्धा नातं हे घट्ट आणि नात्यातील जो ओलावा आहे तो ओलावा दिसणं हे सुद्धा एक निर्णायक असा गट जाहीर होणं हे सुद्धा एक महत्त्वाचं ठरणार आहे। तर त्यामुळे मला असं वाटतं की ह्या निकषानुसार आपण जर विचार केला तर अजून मला ते सांगायचं आहे। आणि सासू सून आता ह्या 2025च्या जे काही विजेत्या आहे सरोज आणि कला चांदेकर, आता सरोज आणि कला चांदेकर हे नाव ऐकल्यानंतर अद्वैत, कला, सरोज, रजनी ह्या सगळ्यांना खूप असा आनंद होतो। आबा, काजल, संगीता हे सगळेजण अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतात। तेव्हा आता ह्या दोघींचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतात। अनामिका, रोहिणी आणि नैना या अगदी खाली मान घालून उभे असतात। सर्वांना इतका आनंद होतो आणि सगळीकडे अगदी टाळ्यांचा आवाज हा अगदी खणखणात अगदी वाजत असतो। इतके सर्वजण इतके खुश होतात हे दोघींची जोडी जिंकल्यानंतर, परंतु ह्या अगदी धक्क्याने पाहत असतात। कला आणि सरोज यांना कॉंग्रॅच्युलेशन्स बोलत असतात। सगळ्यांचा घोळका आता कला आणि सरोज अद्वैत यांच्या जवळ येतो। इतका आनंद सर्वांना झालेला असतो, टाळ्यांचा कडकडाट होतो। कला लगेच आता आबांच्या पाया पडते। तेव्हा आता आदित्यजी खुश होऊन म्हणतात की चला, आता ह्या दोघींना मी विनंती करतो की त्यांनी आता हे जे पारितोषिक आहे तर ते घ्यायला येथे यावे। तेव्हा आता कला आणि सरोज अगदी खुश होऊन दोघी अगदी एकमेकींबरोबर हसत पुढे येत असतात। तेव्हा आता रोहिणी आणि नैना त्यांच्याकडे बघूनच उभ्या असतात। तेव्हा आता आदित्यजी आपल्या स्वतःच्या हाताने कला आणि सरोज या दोघींना छान असं बक्षीस देतात। आता छान ते गिफ्ट असते। सर्वजण अगदी टाळ्या वाजवत असतात। अद्वैत तर अगदी आनंदाने उड्याच मारत असतो, परंतु रोहिणी आणि जे काही नैना वगैरे आहे तर त्यांना इतका चेहरा त्यांचा बघण्यासारखा होतो की काय करू आणि काय नाही अशी त्यांची अवस्था त्यावेळेस झालेली असते, कारण जो काही आता ह्या दोघींच्या यशाचे श्रेय आहे हे त्यांना बघवत नसते। दोघी अगदी आणि ह्या दोघींकडे पाहत असतात। कला आणि सरोज या दोघींना एक असा आज वेगळा आनंद झालेला असतो। आज दोघींचं नातं सुद्धा घट्ट झालेले असते आणि हे नात्यात किती प्रेम आहे आणि किती ओलावा आहे हे सर्वांनी आज बघितलेले असते, म्हणून त्या आज विजेती ठरलेल्या असतात। अर्धा गुण मिळून आता ह्या नैना आणि रोहिणीने जरी बाजी मारली असती तरी सुद्धा आज मात्र कला आणि सरोज या दोघींचाच विजय झालेला असतो। हे आता अगदी सरोज आणि कलाने दाखवून दिलेलं असतं। त्यांच्या नात्यातून सर्वजण अगदी त्यांच्या ह्या
विजयावर टाळ्या वाजवतात, त्यांचं कौतुक करत असतात. आता त्यांना छान असं गिफ्ट सुद्धा दिले जातात आणि सर्वजण टाळ्या वाजवतात. त्यानंतर आता हा कार्यक्रम संपतो आणि आता अद्वैत अगदी कलाला हाताला धरून शेवटी घरी घेऊन येतो. तेव्हा आता कला म्हणते की अरे म्हणजे चांदेकर जरा हळूच थांब ना थोडं. तर आता अद्वैत म्हणतो की अगं तो पदर आहे, तर तो पायामध्ये येतो. अगं तो पदर जरा हातामध्ये धर. तेव्हा आता कला म्हणते की अरे आता आपण घरी आलो, मग कशाला राहून दे ना. की अगं पडशील तू, अगं जरा हातामध्ये धर. कला म्हणते की नाही, खरंच मला खूप त्रास होतोय. तेव्हा आता कला उभी असते आणि अद्वैत तिला धरून. तेव्हा आता अद्वैत कलाला अगदी अलगद धरतो आणि आपल्या हाताने तिचा पदर धरून तिच्या कमरेला खोचतो. तेव्हा आता कलाला खूप काही वेगळंच वाटत असतं. तो स्पर्श, कला अगदी खुश होत अद्वैतकडे बघत असते आणि अद्वैत तिच्याकडे बघत असतो. तेव्हा आता अद्वैत कलाला विचारतो की काय झाले, तर कला त्याला नाही असं खुणावते. तेव्हा अद्वैत विचारतो की झालं का, टुन्नुक टुन्नुक उड्या मारून झाल्यात का, आणि जेव्हा जे काही प्राइज अनाऊन्स केलं जात होतं तेव्हा तू किती उड्या मारत होतीस आणि आता तुला इथल्या इथे चालवत नाही. तर तेव्हा आता कला म्हणते की चांदेकर अरे तो क्षणच इतका छान होता आणि फक्त जिंकलेली आहे म्हणून मी उड्या मारत नव्हते. अरे पण आज मात्र सरोज मॅडम आणि मी एकत्र येऊन पहिल्यांदा काहीतरी करून दाखवले. ते पण सरोज मॅडम कायम माझा इतका रागराग करायच्या आणि आज मात्र त्या किती खुश आहेत, माझ्यावर आता किती प्रेम करतात हे मला दिसून आले. त्याचा आनंद मला आज जास्त होत आहे. तेव्हा आता अद्वैत स्वतः कलाला धरतो आणि तिला खाली बसवतो आणि स्वतःची काळजी घे व्यवस्थित, आता सगळं काही तो समजावत असतो. इतकी काळजी तो कलाची घेत असतो. अद्वैत म्हणतो की हे बघ आता तू स्वतःची काळजी घे, जरा झोप, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा आता कला म्हणते की अरे इतके दागिने साडी वगैरे असं जे काही आहे तर असं घेऊन मला झोपता येईल का, कोणी झोपते का असं, त्यापेक्षा न झोपलेलं बरं. तेव्हा आता अद्वैत म्हणतो की एवढंच ना, अगं मी आहे ना, मी मदत करतो, सांग बरं मला कसं करायचं आहे ते. तेव्हा आता कला म्हणते की नाही अरे मी माझं मी करते. अद्वैत म्हणतो की नाही अगं मी करतो ना, तुला माहिती आहे ना आपल्या दोघांमध्ये काम असं परफेक्ट कोण करतं, मीच करतो ना, मग त्यामुळे मलाच करावं लागेल, मीच आता तुला मदत करतो, सांग मला कसं करायचं आहे ते. म्हणून तो कलाच्या हातातील बांगड्या आहेत तर त्या काढायला जातो. तेव्हा कला अगदी असं थोडीशी बांगडी टोचल्यामुळे आई ग असं करते. तर अद्वैत म्हणतो की सॉरी बरं का, हळूच करतो मी आता. अलगत अशा आपल्या हाताने तो कलाच्या बांगड्या काढत असतो. तेव्हा कला आपला जो काही बुचुडा आहे तर त्याचा गजरा काढून घेते आणि अद्वैतकडे बघत असते. अद्वैत त्या बांगड्या काढतो, कलाकडे बघतो, कलाही त्याच्याकडे बघत असते. तेव्हा आता कला म्हणते की थांब अरे मी करते, तू किती भरभर करतोस. तर अद्वैत म्हणतो की हे बघ शांत राहायचं आणि मी तुला म्हटलो ना मी करतो म्हणून, तू फक्त आणि फक्त आराम करायचा आहे. तेव्हा आता अद्वैत आपल्या हाताने कलाच्या बांगड्या काढतो आणि तिचा चेहरा असा अलगद बाजूला करून जे कानातील आहे तर ते कानातील सुद्धा आपल्या हाताने ते झुबे काढतो. तेव्हा कलाला खूप असा आनंद होत असतो. ती अद्वैतकडे बघत असते आणि आपल्याला आरशामध्ये सुद्धा समोर बघत असते. तर अद्वैत आपल्या हाताने स्वतः हे सर्व अगदी प्रेमाने करत असतो आणि कलाची खूप काळजी तो घेत असतो. तेव्हा कला ही त्या गळ्यातील अगदी ते हार काढायला जाते परंतु तिच्या हाताला थोडासा त्रास होतो. तेव्हा अद्वैत कलाकडे बघून हसतो आणि अलगद असं तो कलाला आपल्या मिठीत घेतल्यासारखं करतो आणि तिच्या गळ्यातील तो हार काढत असतो. तेव्हा आता कला ही सारखी त्याच्याकडेच बघत असते. तेव्हा कलाला एक वेगळा स्पर्श जाणवत असतो. तिला आता अगदी अद्वैतवर सुद्धा तिचं प्रेम आहे. ती अद्वैतच्या प्रेमात पडलेली असते म्हणून तिला अगदी छान वाटत असतं. ती सारखं आता आरशामध्ये डोकावून बघत असते आणि अद्वैत तिचा आता हे सर्व काही शृंगारात काढत असतो. आता तो शृंगारात काढत असताना मात्र कलाला एक वेगळंच असं फील होत असतं आणि अद्वैतला सुद्धा. दोघे आता एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा कला मात्र आपला केसांचा बुचुडा सोडते आणि नाकातील नथ वगैरे काढत असते. अद्वैत सारखा एकटक तिच्याकडे तिच्या रूपाकडे बघत असतो आणि तो तिच्यावर आता खूपच असा इम्प्रेस झालेला असतो. दोघे आता एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा आता कलाही अगदी बघतच असते. कलाही अद्वैतकडे बघून हसते. तर अद्वैत उठतो, ते बांगड्या वगैरे आहे तर त्या सगळ्या ड्रेसिंग टेबलवर ठेवून देतो आणि कलाला म्हणतो की हे बघ आता व्यवस्थित आराम कर, मी तुला एक गोळी देतो म्हणजे तुला बरं वाटेल, तू आराम कर. आता तो गोळी घ्यायला ड्रॉवर जवळ जातो तर कला इम्प्रेस होत त्याच्याकडे बघत असते. तर अद्वैत तिला म्हणतो की खरे आता बास कर, आता खूप तुला दगदग करायची सवय लागलेली आहे, ती बंद कर. कोणतंही काम नीट कसं करायचं आहे तुला शिकवावं लागेल. आणि आज काय झाले हे माहिती आहे ना, नशीब त्या सापाचं विष जास्त पसरले नाही तर, आणि नाहीतर जास्त झाले असते तर काय झाले असते, आणि जर तुला काही झाले असते तर मग काय झाले असते बघितलंस ना माझं. आणि नाही खरे तुला आता एक एक गोष्ट अशी शिकवावी लागणार आहे. तर कला आता अगदी खुश होत त्याचं हे बोलणं ऐकत असते आणि आता तिला खूप असा आनंद होत असतो की अद्वैत आता तिची खूप काळजी घेत असतो. तेव्हा अद्वैत आता तिला गोळी देण्यासाठी पाणी वगैरे सर्व काही हातात घेतो आणि आता म्हणत असतो की आपण लहान मुलाला एक एक गोष्ट कशी शिकवत असतो तशी एक एक गोष्ट मी शिकवणार आहे, तर त्याशिवाय माझ्या डोक्यावरची काळजी काही कमी होणार
होणार नाही खरे। आणि तेवढ्यात आता कला ही अद्वैतचं बोलणं ऐकता ऐकता झोपी जाते। तर अद्वैत आता पाणी वगैरे घेऊन येतो आणि कलाकडे बघतो। कलाकडे बघून आता त्याला एक वेगळंच वाटतं, कारण आता कला ही झोपी गेलेली त्याला कळते। तेव्हा आता सारखा तो तिच्याकडे बघत असतो आणि कला तर झोपी गेलेली असते। तेव्हा आता अद्वैतचं कलावरील जे प्रेम आहे ते खूप वाढलेले असते आणि आता कला आणि अद्वैत दोघंही आता इतक्या जवळ एकमेकांच्या आलेले असतात आणि सरळ सुद्धा आता कलावर खूप खुश झालेली असते। सगळ्यांचं नातं आता सुधारते। तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये रोहिणी, अनामिका आणि नैना ह्या सगळ्याजणी आता एका रूममध्ये असतात। आता अनामिका ही त्यांच्यामध्ये आहे हे सगळं काही आता रोहिणी नैनाला सांगत असते की जे काही तो साप आहे तो नैना आता बघितलंस का अनामिका घेऊन आली होती आणि अनामिका ही राहुलला अगोदरपासूनच मदत करत होती या घरात आल्यापासून, याबद्दल सर्व काही सांगत असते। तेव्हा आता रोहिणी अनामिकाला विचारते की तू आता आमच्यामध्ये का आली असेल आणि तू आम्हाला मदत का करते, या सगळ्यामध्ये तुझा काय फायदा आहे। तर तेव्हा आता अनामिका ही त्यांच्याकडे पाहत असते परंतु अजून मात्र काही उत्तर देत नसते। त्यानंतर अद्वैत आता कलाला आपल्या हाताने झोपी लावतो, तिच्या अंगावर वगैरे टाकत असतो आणि तिची खूप काळजी घेत असतो आणि विचार सुद्धा करतो की मी खरेची काळजी इतकी का घेत असेल तर, आणि बरोबर आहे दिवसभर तिची किती दगदग झालेली आहे, खूप दमली असेल म्हणून तिला झोप लागली असेल असं सुद्धा तो आता विचार करत असतो। आणि मला तर तिची काळजी घ्यावीच लागेल, माझं ते कर्तव्य आहे, पण तिच्या जागेवर जर दुसरं कोणी असतं तर मी अशीच तिची काळजी घेतली असती का, असेच वागलं असतो का, याचा आता अद्वैत विचार करत असतो। अद्वैत कलाचा बायको म्हणून स्वीकार करतो आणि बायकोच्या हक्काने स्वतः तिची सर्व काही काळजी घेत असतो। तेव्हा आता मित्रांनो, पुढे काय काय होईल आणि काय काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।